नमस्कार मंडळी, तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलीच आहे मी आज। तर सकाळी गेली फिरायला आणि गेली तेव्हा पाऊस तर येत नव्हतं, पण तू येते वेळी थोडी पावसामध्ये भिजत आली। आल्यानंतर छान असा चहा घेतली आणि मग इकडे दाल फ्रायसाठी लावली मी कुकर लावून झाल्यानंतर इकडे आलू बॉईल केली, कारण मुलांना रात्री सांगून ठेवली होती की मी तुम्हाला सँडविच बनवून देईल। आणि मस्त बारीक चिरलेला कांदा, टमाटर, सांबार आणि थोडा घरी पनीर तयार केली। तर माझ्याकडे दूध होता, नेहमी घरी पनीर अवेलेबल राहत नाही, पण तू माझी फ्रेंड राहते बनपुरीला, त्यांच्याकडे नेहमीच ते घरी पनीर खोवा वगैरे बनवत असतात, तर त्यांच्याकडे लिक्विड होतं, तर मी लिक्विड ते घेऊन आलेली होती। तर घरी असं छान पनीर तयार केली थोडा आणि त्याला फ्रीजमध्ये 1 तास सेट होईपर्यंत ठेवली। त्याच्यानंतर इकडे बेटर छान तयार केली आणि म्हटलं आता हे तर झालं, पण तू उत्कर्ष गेला शॉपमध्ये, तर ब्रेड काही आम्हाला मिळाले नाही। आमची छान फजिती होऊन गेली, तर आमचे सँडविच राहिले। तर म्हटलं चला त्या प्रकारे काहीतरी मी पोळीमध्येच तुम्हाला घालून बनवून देते, कारण मुलं कसे अपसेट होऊन जातात जर त्यांना नाही मिळालं तर। पण तो शॉप खुलायचे होते आणि ब्रेड काही आम्हाला मिळालं नाही, तर मग आम्ही अशा प्रकारे हे घरी तयार केलं आणि टेस्टी झाले होते भरपूर। इकडे मुलांसाठी टिफिन छान असं तयार केली, मुलांनी नाश्ता केला, आंघोळ केली, तयारी झाली, मुलांनी जयघोष घेतला आणि मुलं निघाले स्कूलला जायला। तर मुलांना हाय बाय करून स्कूलला पाठवली, माझे कामं आटपवली आणि चला म्हटलं आता आपण या नाश्त्याचा थोडा टेस्ट घ्यावा। तर मी बसली नाश्ता करायला। बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।